नमस्कार. आपण बोलणार आहोत अशा एका शक्तीबद्दल जी आपल्या हातात आहे. पण आपण तिचा वापर योग्य करतो का? हा एक आपल्यालाच प्रश्न विचारला पाहिजे. होय, मी बोलतोय सोशल मीडियाबद्दल. सोशल मीडिया अशी एक जादू आहे जिथं एक पोस्ट टाकून हजार लोकांचं मत बदललं जातं. एक खोटी बातमी समाजामध्ये तेढ निर्माण करू शकते. सोशल मीडिया आपल्याला तोडतोय की जोडतोय हे ठरवायची आता वेळ आलेली आहे मित्रांनो. आज एक फेक न्यूज एक हत्यार झाले. कोणतरी एखादा AI वरनं फोटो जनरेट करतो, कोणतरी एखादा अर्धवट बातमी देऊन लोकांची दिशाभूल करायचा प्रयत्न करतो. कमेंट्समध्ये अक्षरशः भांडणं चालू होतात. लोक एकमेकांना शिव्या घालतात. पण ह्या सगळ्या गोष्टीतून खरी गोष्ट कुठेतरी हरवून जाते. कधी कधी असे फेक नेरेटिव्ह मुद्दामून तयार केले जातात, राजकारणासाठी, ट्रॅफिक जमवण्यासाठी किंवा सोशल मीडियावर एंगेजमेंट वाढवण्यासाठी. आणि आपण काय करतो? आपण फक्त त्याच्यावरती कमेंट करतो, लाईक करतो आणि आपणही न विचार करता ती बातमी पुढे मित्रांना शेअर करतो. तुम्हाला माहिती आहे काय, आत्ता सोशल मीडिया हे आपलं मत व्यक्त करायचं साधन राहिलेलंच नाही आहे. सोशल मीडिया हा फक्त भावनांचा बाजार झाला मित्रांनो. जात, धर्म, पंथ ह्याच्यावरून भरपूर तेढ निर्माण करता येते सोशल मीडियावर आणि लोक मुद्दामून तेच करतात. आणि काही जण तर आपल्या राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी सुद्धा या सोशल मीडियाचा खूप मोठा वापर करतात. पण सत्य काय आहे हे आपण कधी जाणूनच घेत नाही. एखादी चुकीची कमेंट आली तर त्या चुकीच्या कमेंट करणाऱ्याच्या अकाउंटला ना प्रोफाईल पिक्चर असतो ना केलेले काही पोस्ट असतात. आपण भांडतो, ते मात्र लाईक आणि फॉलोअर्स घेऊन जातात. आजकाल सोशल मीडियावरती बऱ्याच खोट्या जाहिराती सुद्धा असतात. ही क्रीम लावा, गोरे व्हा, हा कोर्स करा, पैसे मिळवा, हे ॲप डाउनलोड करा आणि गिफ्ट मिळवा. यामागे असतात फसवे लिंक्स आणि ते तुमचा डाटा, तुमचे फोटोज आणि तुमची माहिती हे सगळं चोरून घेऊन जातात. लोक पैशाच्या, प्रसिद्धीच्या मागे धावतात. पण त्यांच्या हातात काय येतं? त्यांच्या हातात येतं फक्त फसवणूक, फसवणूक आणि फसवणूक. म्हणून एक लक्षात ठेवा मित्रांनो, जे सोशल मीडियावरती दिसतं ते सगळंच खरं असतं हे नाही आहे. ह्याच्या मागे शहानिशा करणे ही आपली जबाबदारी आहे. सगळं स्क्रोल करत असताना आपण हळूहळू थकून जातो आणि आपल्या कळत न कळत आपण आपल्या लाईफची तुलना दुसऱ्यांच्या लाईफसोबत करायला लागतो. सोशल मीडियावरती दिसणारे लाईफस्टाईल, सोशल मीडियावरती दिसणारे कमेंट्स, सोशल मीडियावरती दिसणारा पैसा आणि आपण फेक यश आणि लाईक्सच्या नशेत हरवून जातो. आपला मूड, आपला आत्मविश्वास आणि कधी कधी मानसिक आरोग्य सुद्धा याचं बळी ठरतं. सोशल मीडिया आपल्याला वापरतं की आपण सोशल मीडियाला वापरतो हेच कधी कधी समजून येत नाही आपल्याला. मग ह्याच्यावरती उपाय काय? तर उपाय आहे मित्रांनो. ज्या पोस्ट तुम्हाला 100% माहीत नसतील, तुम्ही पेपरात वाचत नाहीत किंवा तुम्ही टीव्हीत बघत नाहीत, तोपर्यंत त्या पोस्ट तुम्ही कधीच दुसऱ्यांपर्यंत शेअर करू नका. खरी बातमी आहे का ती तपासा. प्रत्येक गोष्ट भावनेतून नाही तर एकदा डोक्याने विचार करून बघा. आणि सर्वात महत्त्वाचं, जसं आपण रविवारी सुट्टी घेतो कारण आपल्याला मानसिक शांतता हवी असते, तशी आठवड्यातून एक दिवस सोशल मीडियापासून आपण लांब गेलं पाहिजे. कारण खरा कनेक्शन हा सोशल मीडियावर नाही, आपल्या आजूबाजूच्या लोकांच्यात आहे. सोशल मीडिया हा वाईट नाहीच आहे मित्रांनो. जर सोशल मीडिया वाईट असता तर मी तुमच्यापर्यंत कधीच पोहोचू शकलो नसतो. पण त्याचा वापर चुकीचा होत आहे. जर याचा आपण जबाबदारीने वापर केला तर आपण लोकांपर्यंत आपले मत पोहोचवू शकतो, ज्ञान पोहोचवू शकतो आणि समाजामध्ये एक सकारात्मक बदल घडवू शकतो. म्हणून म्हणतो मित्रांनो, सोशल मीडियावरती तुमची वैयक्तिक वाट टाळा, भडकाऊ पोस्टकडे दुर्लक्ष करा आणि महत्त्वाचं त्यांना रिपोर्ट करा. रिपोर्ट केल्याने हे होते की त्या ज्या पोस्ट आहेत त्या अजून लोकांपर्यंत जाण्यापासून थांबतात आणि सोशल मीडियाचे जे हँडलर आहेत ते त्याच्यावरती ॲक्शन घेऊ शकतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि अशा अजून विचार करायला लावणाऱ्या विषयावरती आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.